आज आपल्या देशात किडनीचे आजार प्रचंड गतीनं वाढत आहेत आणि दुर्दैवानं आपली किडनी खराब होत आहे हे बहुतांश व्यक्तींना किडनी पूर्णपणे खराब होईपर्यंत कळतच नाही. पण आपलं शरीर आपल्याला किडनी खराब होत आहे याची काही ना काही लक्षणं बऱ्याच आधीपासून दाखवत असते. लघवीच्या रंगावरून, लघवीच्या वासावरून, लघवीच्या प्रमाणावरून आपण ही लक्षणं सहजपणे ओळखू शकतो. जर या लक्षणांना लवकर ओळखून वेळीच काळजी घेतली गेली तर आपली किडनी खराब होण्यापासून वाचू शकते. त्यामुळे किडनी खराब होण्याची लक्षणं आपण आधीच ओळखून घेतली पाहिजेत. पाठीच्या मागे असलेल्या 2 किडन्या 24 तास रक्ताचं फिल्टरेशन करतात. किडनी खराब झाल्यावर हे फिल्टरेशन थांबतं व रक्त शुद्ध करण्यासाठी डायलिसिस सारख्या वेदनादायक प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. आणि गंभीर गोष्ट म्हणजे ज्यावेळेस किडनीचं पेशंट डॉक्टरांकडे जातात तोपर्यंत 80% किडनी ऑलरेडी खराब झालेली असते. त्यामुळेच किडनी फेलियरला सायलेंट किलर असं म्हणतात. गेल्या 10 वर्षात भारतामध्ये किडनी फेल व्हायचे प्रमाण दुपटीनं वाढलंय. किडनी खराब व्हायच्या एकूण 5 स्टेज आहेत. 4थ्या स्टेजपर्यंत जरी किडनीच्या आजारांना आपण ओळखलं तरी आपण डायलिसिस पासून वाचू शकतो. किडनी कधी एका रात्रीत खराब होत नाही. अनेक वर्ष शरीरामध्ये किडनी खराब व्हायची प्रक्रिया चालू असते आणि 23 लक्षणांच्या द्वारे शरीर आपल्याला किडनीच्या संकटाची माहिती देत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही 23 सर्व लक्षणं बारकाईनं समजून घेणार आहोत. त्याचबरोबर किडनी फेलियर मागील 6 मुख्य कारणंही बघणार आहोत. त्याआधी तुमचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, या 23 लक्षणांपैकी एखाद्या दुसऱ्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करू शकतो, पण 5 ते 6 लक्षण जर एकाच वेळेस आपल्या शरीरात दिसत असतील तर नक्कीच ही एक चिंतेची बाब आहे. पहिलं लक्षण म्हणजे नॉर्मली आपण लघवीला गेल्यावर थोडासा फेस येतो, पण काही क्षणात हा फेस नष्ट होऊन जातो. पण किडनीचं फिल्टर खराब झाल्यानं लघवीतून प्रोटीन लीक होऊन हा फेस 20 ते 25 सेकंद टिकून राहतं. दुसरं लक्षण, लघवीमध्ये रक्त आणि प्रोटीन हे दोन्ही मिसळल्यामुळं लघवी जास्त गडद आणि डार्क पिवळ्या रंगाची होते. तिसरं लक्षण, किडनीमध्ये टॉक्सिन्स साठल्यामुळं लघवीचा वास तीव्र होतो. चौथं लक्षण, किडनीचं रक्त फिल्टर करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं. पाचवं लक्षण, किडनीचं फिल्टरिंग कमी झाल्यामुळे विषारी घटक शरीरामध्ये तसेच साचून राहतात. त्यामुळे दिवसभर जास्त लघवी लागत नाही, पण रात्री झोपल्यावर वारंवार लघवीला जावं लागतं. सहावं लक्षण, शरीरात युरिया वाढल्यामुळे तोंडाला एक प्रकारचा तीव्र असा युरियाचा वास येतो. सातवं लक्षण, शरीरामध्ये दूषित घटक साचून राहिल्यामुळं किडनीची सिस्टीम बिघडते आणि वारंवार अपचनाचे त्रास होतात. आठवं लक्षण, आपली किडनी इरेथ्रोप्रोटीन हे लाल रक्तपेशी तयार करणारं हार्मोन बनवतं. किडनी डॅमेज झाल्यावर हे काम थांबलं जातं. त्यामुळे हिमोग्लोबिन वेगानं कमी होऊन माणसाला थकवा येतो आणि कमजोरी येते. नववं लक्षण, रक्तात अशुद्धी साचून राहिल्यानं रक्त जड होऊन डोक्याच्या नर्व्हज पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे चक्कर येणं किंवा डोकं जड होणं असे त्रास होतात. 10वं लक्षण, शरीरात टॉक्सिन्स जमा झाल्यामुळं भूक कमी होते, काही खायची इच्छा होत नाही किंवा खाल्ल्यावर उलट्या होतात. 11वं लक्षण, शरीरात विषारी घटक वाढल्यामुळं मेंदूंवर परिणाम होतो आणि सतत चिडचिड होते किंवा मन अस्वस्थ राहतं. 12वं लक्षण, मेंदूमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन मनाचा गोंधळ उडतो, त्यामुळे मनाची एकाग्रता करण्याची क्षमता संपून जाते. 13वं लक्षण, शरीरातून प्रोटीन कमी झाल्यामुळं सर्व स्नायूंची शक्ती कमी होते, त्यामुळे शरीर शक्तिहीन होतं. 14वं लक्षण, किडनीचा फिल्टर खराब झाल्यामुळं सोडियम सारखे विषारी घटक पायामध्ये साचून राहतात व पायाला आणि टाचेला सूज येते. अनेकदा सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती ही सूज असते. 15वं लक्षण, जेव्हा किडनीचं फिल्टरेशन खूप कमी होतं तेव्हा सोडियम सगळ्या शरीरामध्ये पसरून संपूर्ण शरीराला सूज येतं. 16वं लक्षण म्हणजे शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि कॅल्शियम फॉस्फरसच्या लेवलमध्ये असंतुलन होतं. त्वचा ड्राय होते आणि त्वचेवर ठिकठिकाणी खाज यायला लागते. 17वं लक्षण, रक्तातील टॉक्सिन्समुळे त्वचेवर ठिकठिकाणी फोड येतात, त्वचेचा रंग बदलून जास्त गडद होतो. 18वं लक्षण, हाय ब्लड प्रेशर वाढून डोळ्यांच्या रक्तवाहिन्या खराब होतात आणि डोळ्यांना अंधुकपणा येतो, दृष्टी अस्पष्ट होते. 19वं लक्षण, किडनीला इन्फेक्शन झाल्यामुळे किडनीला सूज येऊन पाठीत तीव्र वेदना होतात व त्याच वेळेस आपल्याला ताप पण येतो. 20वं लक्षण, किडनी शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित करून ब्लड प्रेशरवर कंट्रोल ठेवते, पण किडनी डॅमेज झाल्यावर ब्लड प्रेशर अचानक शूट होतं. 21वं लक्षण, शरीरातील दूषित द्रव पदार्थ फुफ्फुसात साचल्यामुळं थोड्या हालचालींमुळं पण आपल्याला धाप लागायला लागते. 22वं लक्षण, रक्त घट्ट होऊन सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येतो व हृदयावर प्रेशर येऊन हृदयाचे ठोके वाढतात.
23वे लक्षण, किडनीला सूज येऊन पोटात पाणी साचते आणि तीव्र स्वरूपाची पोटदुखी होते. मित्रांनो, या 23 लक्षणांपैकी बरीच लक्षणं आपल्यापैकी प्रत्येकांमधून अधूनमधून दिसत असतात. पण प्रत्येक वेळेस ही लक्षणं किडनी प्रॉब्लेममुळेच होतात असं नसतं. मग ही किडनी प्रॉब्लेममुळेच लक्षणं दिसत आहेत का नाही हे कसं ओळखायचं? तर यासाठी आधी आपल्याला किडनी खराब व्हायच्या मागची 6 मुख्य कारणं बघावी लागतील. आता बघितलेल्या 23 लक्षणांपैकी कोणतीही 5 आपल्यावर जर दिसत असतील आणि आता जी 6 कारणं आपण बघणार आहोत त्यापैकी कमीत कमी 2 कारण जर आपल्या बाबतीत घडत असतील, तर तुम्ही गांभीर्यानं किडनीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या 6 कारणांपैकी एक नंबर म्हणजे हाय ब्लड प्रेशर. किडनीमध्ये नेफ्रॉन नावाच्या लाखो सूक्ष्म अशा रक्तवाहिन्या असतात, ज्या रक्ताला फिल्टर करतात. हाय ब्लड प्रेशरमुळे या रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण येतो व रक्त वाहण्याची स्पेस कमी होते. त्यामुळेच रक्त शुद्ध करणाऱ्या किडनीच्या फिल्टर्सवर एक्स्ट्रा ताण येतो आणि हे फिल्टर कायमचं डॅमेज होतात. कारण नंबर 2, कायम वाढलेली शुगर. रक्तातील जास्तीची साखर रक्तामध्ये चिकटपणा आणते. किडनीचा रक्त शुद्ध करण्याच्या फिल्टर्सला ही चिकट साखर क्लिअर करायला खूप जास्त ताण येतो. त्यामुळे डायबेटिक नेफ्रोपॅथी हा किडनीचा एक गंभीर आजार होतो. कारण नंबर 3, पाणी कमी पिणं. जेव्हा आपण आपली गाडी धुतो किंवा बाथरूम धुतो तेव्हा आपण भरपूर पाणी वापरतो. त्याच पद्धतीनं शरीर आतून स्वच्छ करायचं असेल तर शरीरालाही आतमध्ये भरपूर पाणी लागणार आहे. शरीरात पाणी कमी झाल्यास किडनीवर रक्तामधील अशुद्धी काढून टाकताना खूप जास्त ताण येतो आणि किडनी डॅमेज व्हायची शक्यता खूप जास्त वाढते. कारण नंबर 4, प्रमाणाबाहेर पेन किलर किंवा अँटीबायोटिक्स घेणं. जास्त प्रमाणात पेन किलरचा वापर केल्यामुळं त्यांच्यातील हार्श केमिकल्सला गाळणं, स्वच्छ करणं किडनीसाठी अशक्य होऊन बसतं. त्यामुळे किडनीच्या टिश्यूजला सूज येते आणि नेफ्रॉन खराब होतात. कारण नंबर 5, जास्त चहा, कॉफी आणि सिगरेट पिणं. चहा, कॉफी आणि तंबाखूमध्ये कॅफीन, टॅनिन आणि निकोटीन हे अतिसूक्ष्म विषारी कण असतात. हे विषारी कण शरीराला अतिप्रमाणात झाल्यास किडनीला त्यांना फिल्टर करणं अवघड होऊन जातं आणि किडनी खराब व्हायची शक्यता बरीच वाढते. कारण नंबर 6, अतिप्रमाणात दारू पिणं. दारूमुळे शरीरात अल्कोहोल हा विषारी घटक प्रवेश करतो, जो बाहेर काढण्यासाठी किडनीला नेहमीपेक्षा 5 पट जास्त मेहनत करावी लागते. दीर्घकाळ दारू पिल्यास किडनीला हा एक्स्ट्रा ताण सहन होत नाही आणि किडनी फेल होण्याचा धोका अनेक पटीनं वाढतो. या 6 कारणांपैकी जेवढी जास्त कारणं आपल्याला शरीरात असतील, तेवढीच किडनी खराब व्हायची शक्यताही जास्त वाढते. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली किडनी कायमस्वरूपी निरोगी राहावी, तर मी तुम्हाला अशा काही सोप्या आणि नैसर्गिक टिप्स सांगणार आहे की ज्यांनी आपण आपल्या किडनीला कायम तरुण आणि निरोगी ठेवू शकतो. निसर्गानं अनेक फळं आपल्या अवयवांच्या आकाराची बनवली आहेत. तुम्ही जर राजमा बघितला तर तो सेम टू सेम आपल्या किडनीसारखा दिसतो. त्यामुळे इंग्लिशमध्ये राजम्याला किडनी बीन्स हेच नाव आहे. जर तुम्हाला वाताचा किंवा युरिक ॲसिडचा त्रास नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी राजमा खावा. यानं किडनी प्रॉब्लेम व्हायची शक्यता खूप कमी होते. त्याचबरोबर हॉटेलचं खाणं, प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न, पॅकेटमधील अन्न, ॲनिमल प्रोटीन असलेलं चिकन, अंडी, मासे हे पदार्थ आजच्या आज बंद करा. दम लागेल आणि थोडा घाम येईल असा व्यायाम करा. सिगारेट, तंबाखू, दारू, चहा, कॉफी या 5 गोष्टी आजच्या आजच बंद करा. खूप सारं पाणी प्या आणि 40 नंतर 2 ते 3 महिन्यांनी ब्लड प्रेशर आणि शुगर चेक करा. आयुर्वेदामध्ये किडनी आणि मूत्राशयाच्या प्रॉब्लेमसाठी भुक्षुरादी गुगुळ, चंद्रप्रभावटी, पुनर्नवा गुगुळ अशी अनेक इफेक्टिव्ह औषधं सांगितली आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुम्ही ही औषधं घेऊ शकता. मित्रांनो, अनेक वेळा मोठमोठ्या औषधांनी जे फायदे होत नाहीत ते फायदे जीवन पद्धतीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये छोटेसे बदल करून होतात. आधुनिक काळात आपल्याला या सर्व ज्ञानाचा विसर पडलाय. हेच प्राचीन ज्ञान पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्रिप्शननं आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी कायम प्रेरणा मिळेल. धन्यवाद.